हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आत्ता झोपेतून उठली आहे दुपारी आणि माझी सध्या तब्येत पण ओके नाही आहे. म्हणजे खूप सर्दी खोकला ताप आलेला आहे मला. तर तरी पण मी ब्लॉग करते कारण की आज सण आहे आणि आमच्या घरी आमचे सासू सासरे नाही आहेत, म्हणजे ते देवाला गेलेले आहेत. तर ते नसताना आज माझा पहिला सण आहे की म्हणजे घरी ते नाही आणि मी घरी आहे, असं पहिला सण आहे माझा हा. तर ब्लॉग करायची ते इच्छाच नव्हती, ते नसल्यावर मज्जाच येत नाही. बट मी ट्राय करते. माझा घसा पण खूप बसलेला आहे, पण मी करणार आहे ब्लॉग. तर आता तर स्वयंपाकालाच लागायचं आहे. आधी तर आता मी फ्रेश होते पहिले, मग नंतर आपण पूर्णच्या स्वयंपाकाला लागूया. आणि माझा आवाज असाच बारीक बारीक येणार आहे. तुम्ही माझ्या असं आवाजाची सवय ठेवा कारण की माझा आवाज खराब झाला आहे खूप. सो बघू पुढे काय होतं काय नाही, पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. आणि आमच्या घरचे पण सगळे झोपलेले आहेत. सिटीमध्ये खूप मज्जा येते होळीला. मी खूप मिस करते संभाजीनगर. म्हणजे मी माझे फ्रेंड्स, माझे बेस्ट फ्रेंड्स, माझं घर, माझी मम्मी पप्पा खूप मिस करते मी. कारण की आमच्याकडे खूप भारी होळी होते, खूप भारी. असं दुपारपासूनच वातावरण असतं होळीचं. इथे काहीच नाही आहे. नुसतं स्वयंपाक करा, खा, पूजा करा आणि झोपा, एवढंच आहे. उद्या तर खूप जास्त मिस करेल मी. इथं होळीच खेळत नाही कोणी, बोर आहे. बट जे माझे संभाजीनगरचे फ्रेंड्स बघताय किंवा माझे ब्लॉग बघताय, मला बघताय सध्या, तर मी त्यांना खूप मिस करते सध्या. खूप म्हणजे खूप. मी जाणार आहे संभाजीनगरला, त्यांना भेटणार आहे, पण तोपर्यंत नेमकं होळी पण होऊन जाते, त्याच्यामुळं बघू काय होतं काय नाही. बट आय मिस यू. लवकरात लवकर येईल मी संभाजीनगरला. चला, मी आता फ्रेश होते. आधी बस झाल्यात गप्पा आणि बाहेर बघते आधी कोण उठलेलं आहे कोण झोपलेलं आहे. एक तर माझा मूडच नाही आज. किती बोर सण आहे इथे. मी खूप मिस करते संभाजीनगरला. आय विश माझे फ्रेंड्स इथं असते तर माझ्यासोबत किती मजा आली असते. इथे आम्ही मस्त होळी खेळ असतो, बट नाही येते इथं. बरं जाऊ द्या, टॉपिक चेंज करू आपण. आता मी फ्रेश होते, मग स्वयंपाकाला लागूया आपण. पण तुम्ही माझी ह्या आवाजाची प्रॅक्टिस ठेवा. आवाज असाच येणार आहे आज पूर्ण ब्लॉगमध्ये. सो सॉरी, बी कंटिन्यू. मी फ्रेश झाली आहे आणि आमच्या इथे बघू शकता तुम्ही किती कडक ऊन आहे, डेंजर. आता सगळे झोपलेले आहेत, माझा आवाज पण बसलेला आहे. सो तुम्हाला त्यामुळे ऐकू येतं का नाही माहीत नाही मला. बट आता मी टाकते पुरणाची डाळ. मी पुरणाचे ब्लॉग केले त्याच्या आधी, बट असंच मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवत राहते मी काय करते काय नाही. सो मी त्यावर पुरणाची डाळ टाकते आणि तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा. अजून आपल्याला पुढे जाऊन खूप सारी रांगोळी वगैरे पण काढायची आहे. सो चला, तर माझा ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी झाला आहे. आता मी भजी काढते आहे. तुम्ही म्हणता दरवेळेस ब्लॅक कढाई का घेते, तर मी सांगते तुम्हाला. जेव्हा आई पप्पा हेडक्वार्टरला राहायचे तेव्हा त्यांनी ही कढाई घेतली होती आणि ती इतकी पातळ आहे की तेल लगेच तापतं त्यात, म्हणून आम्ही हीच कढाई यूज करतो. आणि असं म्हणतो ना, ओल्ड इज बेस्ट, तर तशी गोष्ट आहे ही. तर पण मी स्वयंपाक करताना आज खुश नाही आहे कारण आई पप्पाच नाही आहे इथे. खूप बोर होतं आहे, म्हणजे करमतच नाही आहे. ते नाही आहे तर ते केव्हा येतात काय माहिती. तर ते नेपाळमध्ये आहे तर फोन पण लागत नाही आहे. 3 दिवस झालेत फोन केलेला नाही आहे. मग मला असं झालं आहे की केव्हा ते येणार, केव्हा आम्ही भेटणार. खूप मिस करते मी त्यांना. मला बिलकुल इच्छा नाही आहे होळी सेलिब्रेट करायची. मी त्याच्यामुळे साडी पण वेअर नाही केली आज. पण
ठीक आहे, ते बघणार आहे माझा ब्लॉग जिथं असतील तिथं. मी त्यांना साईड नाही करणार. तुम्ही म्हणताना आम्ही नाही तर पूर्ण स्वयंपाक पण नाही केला, तसं काही नाही आई. आम्ही पूर्णाचा स्वयंपाक करतो आहे आणि आता मी भजे काढते आहे. सगळं आवरलं आहे आणि मेन म्हणजे सगळा स्वयंपाक मी केला आहे आणि पुरणसुद्धा मी केलं आहे. आईला माहिती माझी पुरणाची गंमत कशी होते. बट मी सगळं केलं आहे, आई सगळं. तर त्यांना माझ्या हातचं मी आता तर मी शिकली परफेक्ट, मला तर कळालं आहे. आता ते आल्यावर मी एकदा त्यांना दाखवेल की कसं केलं आहे मी सगळं, कसं नाही. बट ह्या वेळेसचा स्वयंपाक तर बेस्टच असणार आहे. बट मी खरंच खूप मिस करते तुम्हाला. लवकर परत घरी या. आणि सॉरी, यानंतर कधीच देवाला नाही पाठवणार, कधीच नाही. खूप बोर होतं घरी तुम्ही नसल्यावर, करमत नाही आहे. आणि खुशी पण ओके, आता खुशी पण बरी आहे. आम्ही तुमचे रोज व्हिडिओ फोटोज बघत असतो. बट माझं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर घरी यावं. आता खूप दिवस झाले तुम्ही तिकडेच आहे, आता बस झालं फिरणं, घरी या आता. आम्हाला करमत नाही आहे. आणि असंच माझा ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. संध्याकाळी पण नटायचं आहे आपल्याला आणि असेच ब्लॉग कंटिन्यू करा. सो चला पुढे बघूया काय काय होतं. कशी दिसते मी, मला नक्की कमेंट करून सांगा. खूप जास्त काही नाही केलेलं, नुसतं कानातले घातलेत आणि साडी वेअर केली. ज्वेलरी पण काहीच नाही घातली कारण की मूडच नाही आहे, आई पप्पा नाही आहे तर. आणि मला थोडे व्हिडिओज काढायचे होते इंस्टाग्रामसाठी, तर मी त्यासाठी साडी वेअर केली आहे, होळी म्हणून नाही घातली आहे. तर माझा नवीनच व्हिडिओ येणार आहे, अपलोड होणार आहे इंस्टाग्रामला, तर तुम्ही नक्की बघा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जसं तुम्ही लास्ट ब्लॉगला प्रेम दिलं आहे तसंच या ब्लॉगला पण द्या असं मला वाटतं आहे. तसं मी छानच दिसते पण नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. ही साडी, ही माझी बेबी शॉवरची साडी आहे, म्हणजे फर्स्ट बेबीच्या टायमाची. मला असं घातलं की कसं तरी होतं, बट ती साडी तशी तर नाही टाकून देता यायची ना, कारण की 2Kची आहे ही. तर आणि स्पेशल म्हणजे आईने घेऊन दिलेली होती, त्यामुळे मी याला सॅक्रिफाईस नाही करू शकत, तर मी परत घातली ही साडी. तुम्हाला नक्की ह्या स्टोरीचा ब्लॉग टाकणार आहे मी, कारण की खूप जणांना माहीत नाही माझी रिअल स्टोरी काय झालेली आहे. तर लवकरच त्याच्यावर ब्लॉग येणार आहे, तुम्ही त्यासाठी ह्या ब्लॉग
बघा, सबस्क्राईब करा. दिसू देतात. फायनली आमचे जेवण वगैरे सर्व व्यवस्थित झालंय. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. माझं पण सगळं आवरलंय ऑलमोस्ट. आणि आत्ताच आईन त्यांच्याशी बोलणं झालंय आमचं. ते आता नेपाळवरून निघले आहेत, तर मे बी ते 1 तारखेला किंवा 2 तारखेला येणार आहे. तर आम्ही त्यांचं काहीतरी युनिक करणार आहोत यावेळेस पण. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटिव्सला पाठवा किंवा तुम्ही डबल बघा. तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा, इंस्टाग्रामला शेअर करा, अजून कुठे काय शेअर करता येईल तिथे करा. पण माझे ब्लॉग बघत जावा, भरभरून तुमचं प्रेम द्या. आणि मागच्या ज्या ब्लॉगला तुम्ही जसं प्रेम दिलं होतं तसंच या ब्लॉगला पण द्या. आणि सर्वात मेन थिंग म्हणजे माझ्याकडून तुमच्या परिवाराला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभकामना, हार्दिक शुभेच्छा.
माझ्याकडून सांगायचं राहिलं. मी स्टार्टिंगला जेव्हा ब्लॉग केला तेव्हाच बोलायला पाहिजे होतं हे, बट मी विसरले, सॉरी. परत एकदा माझ्याकडून तुमच्या परिवाराला, तुमच्या सहकुटुंबाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि उद्या धुलीवंदन आहे, सो उद्या पण एन्जॉय करा. आमच्या इथे नाही होत, पण ठीक आहे, स्टील तुम्ही एन्जॉय करा. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. टाटा बाय बाय, टेक केअर.